नमस्कार मंडळी, लाडकी बहीण योजनेच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत. आणि आज तुम्हाला सांगायला खूप आनंद होत आहे आणि तुम्ही आपला 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ पाहिला असेल की आपण त्यामध्ये सांगितलं होतं की महिला जे आपल्या जिल्हा स्तरावरती तुमचे KYC पूर्ण वगैरे करू शकता. जे जिल्हा स्तरावरती महिला विभाग मंडळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून तुमची KYC वगैरे पूर्ण करू शकत होता. परंतु आपण जे या बातम्यांच्या आधारे तुम्हाला सांगितलं होतं, कारण भरपूर साऱ्या न्यूजपेपरमध्ये त्यामध्ये छापून आलं की महिलांना 100 शेवटची संधी दिली जाऊ शकते किंवा दिलेली आहे, ज्यामध्ये आपले ते जिल्हास्तरीय महिला विभाग असेल त्याच्यामध्ये तुमचं कागदपत्र तुम्ही देऊन पूर्णपणे पडताळणी करून तुमचा लाभ एकदा चालू करून घेऊ शकता. कारण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्यामुळे आधार सीडिंग नाही आहे, काहींचे डॉक्युमेंट बरोबर नाही आहेत किंवा काहींनी अर्ज चुकीचे केलेले होते. यामध्ये तुम्ही थोडंसं चेंजेस वगैरे करून तुमचा हप्ता चालू करून घेऊ शकत होता, असं काही बातम्यांमध्ये मेन्शन केलं होतं. म्हणून आपण तो व्हिडिओ बनवला होता. आणि तुम्हाला जर माहीत असेल की आपण जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण जी लोकसत्ता न्यूजपेपर आपण त्यांचं जे पूर्णपणे याच्यामध्ये घेतलेलं होतं. तुम्ही यामध्ये बघू शकता की लोकसत्ताचं पेज आहे की लाडक्या बहिणींना अखेरची संधी, जिल्हा महिला विभागामध्ये कागदपत्र सादर करण्यास मुभा, असं त्यामध्ये पूर्णपणे मथळ्याची बातमी छापून आली होती. आपण त्या आधारे आपण पूर्णपणे आणखी असे बरेचसे वर्तमानपत्र आहेत की आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा बातम्या छापून आल्या की लाडक्या बहिणींना 100 शेवटची संधी दिली जात आहे. म्हणून आपण त्या मथळ्यावरती आपण घेऊन पूर्ण व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनला त्यावेळेस पूर्णपणे याच बातम्या या TV ला वगैरे येत होत्या. परंतु आता या 2 दिवसामध्ये सरकारचं काहीतरी चेंजेस असतात किंवा काहीतरी या योजनेमध्ये बदल करण्याचा त्यांचा काही मानस असतो. ज्या आपल्या महिला अदिती तटकरे असतील यांनी आता पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करून सांगितलं की आतापर्यंत ज्या लोकांनी अयोग्य पद्धतीने लाभ घेतलेला आहे याच लोकांच्या आम्ही आता पूर्णपणे पैसे परत कसे घ्यायचे किंवा परत आपल्या सरकारी खात्यामध्ये कसे घ्यायचे याचं सध्या मी प्लॅनिंग करत आहोत. परंतु राहिलेल्या ज्या बहिणींना ते आणखी KYC करण्याचं किंवा KYC आपण म्हणू शकणार नाही, कारण त्यांनी आपल्याला KYC करण्यासाठी चान्स वगैरे दिलेला होता. परंतु ज्या महिला आता KYC मध्ये वगळल्या गेल्या आहेत 30 एप्रिल 2026च्या नंतर, कारण त्या KYC करू शकल्या नाहीत, तर या बऱ्याचशा महिलांचं म्हणणं आहे की आता आम्हालाही KYC करण्यासाठी एकदा पुन्हा संधी मिळाली पाहिजे. परंतु त्यांनी असं सांगितलं की आत्तापर्यंत आम्ही असा कोणताही विचार केलेला नाही, परंतु आत्तापर्यंत जे अयोग्य खात्यामध्ये जे पैसे गेलेले आहेत तेच आता आम्ही आता पूर्ण सरकारच्या तिजोरीमध्ये परत कसे घ्यायचं, तर आपण आता आम्ही याचा प्लॅन करत आहोत. तर आणखी दुसरी KYC कशी करायची याबद्दल आणखी काही माहिती आलेली नाही. आणि ताई, लाडक्या बहिणी संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत. जे KYC करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे, काय नेमकी सद्यस्थिती आहे सरकारची? खरं तर KYC ची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली. 31 डिसेंबर पर्यंत शेवटची मुदत ही KYC साठी देण्यात आलेली होती. जे पुरुष आहेत 12 का 12.5 हजार ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता, तर त्या संदर्भामध्ये ते जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे. तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू. तो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला KYC वगैरे KYC तो आय होप की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि KYC बद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती समजली असेल. तर KYC करण्यासाठी कोणते तुमच्या जिल्हा स्तरावरती सध्या तरी गर्दी करू नका, कारण असं ते ऑफिशियल स्टेटमेंट वगैरे आम्ही काही केलेलं नाहीत असं ते सांगत आहेत. परंतु जेव्हा जेव्हा तुमच्या KYC बद्दल नवीन अपडेट वगैरे येईल आपण तुम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.